आज या ठिकाणी वैकुंठवासी गुरुनाम गुरु स्वानंद सकुनाशी सद्गुरू जोग महाराजांच्या परंपरेमध्ये परमपूज्य गुरुवर्य शांती ब्रह्म बाबा, परंपरेमध्ये असं आहे की नाव घेऊ नये म्हणून फक्त बाबा हा शब्द उच्चारतो. यांच्या 93 क्रमांकाच्या अभिष्टचिंतनाच्या निमित्ताने आजची चिंतन सेवा आहे. वारकरी शिक्षण संस्था सद्गुरू जोग महाराजांनी स्थापन करून बरोबर 107 वर्ष होऊन गेले आणि ती निर्विघ्नपणाने आपली वाटचाल करते आहे. विद्यमान काळातली विश्वस्त मंडळी आणि सर्व जीव लावून संस्थेच्या कार्यामध्ये कार्यरत आहेत. पण आम्हा सर्वांना आशीर्वाद फक्त बाबांचा आहे. तेव्हा अशा एका महापुरुषाच्या अभिष्ट चिंतनाकरता अर्थात आता अभिष्ट चिंतन हा जो शब्द आहे तो थोडासा विरोधात जर आपण विचार केला तर अनिष्ट चिंतनाचा नाश व्हावा याकरता अभिष्ट चिंतन. आणि मानवी जीवनामध्ये ही शक्ती आहे की तो आपल्या अंतःकरणातल्या भावना शक्ती इतराला समर्पण करू शकतो. इतिहासामध्ये आपल्याला माहीत आहे, ययाती नावाचा राजा मरणासन्न अवस्थेमध्ये असताना आणि तो असंतुष्ट पाहिल्यानंतर मुलाने सांगितलं, बाबा असंतुष्ट का? सांगितलं, बाळा माझ्या मनाची तृप्ती झाली नाही. आणि मुलाने आपलं 100 वर्षाचं आयुष्य दिलं बापाला. अर्थात ही पद्धती आणि ही शक्ती देण्याची आहे. महापुरुषाच्या आणि अनेक सज्जनांच्या माध्यमातून जेव्हा एखादी शक्ती येते ती प्रारब्धावर सुद्धा मात करते. पण बाबा मुळात स्वयंभू आहे. फक्त आपल्या अंतःकरणातल्या भावना बाबांच्या बाबतीमध्ये प्रगट करण्याचा हा दिवस आहे. बाबांचा जन्म नागपूर जिल्ह्यात नरखेड गावी झाला. मी म्हणत असतो ते नरखेड गाव नाव प्रसिद्ध आणि योग्य आहे. तिथे बऱ्याच नरांचा जन्म झाला. वा आमची बाबा अमृत महाराज, पांडुरंग महाराज वैद्य, मोठे बाबा, भोदे बाबा, ही सगळी मंडळी त्या गावात जन्माला आलेली. ते धन्य अशा प्रकारची भूमी आहे. त्या भूमीला वंदन करून बाबांच्या बाबतीमध्ये ज्यांनी आम्हाला काही शिकवलं आहे आणि ज्यांच्या मार्गदर्शनात आम्ही परमार्थाची वाटचाल करतोय, ज्यांना आम्ही आमच्या जीवनामध्ये आदर्श मानतोय, यांच्या अभिष्ट चिंतनाचा सोहळा आहे. आणि अभिष्ट चिंतनाचे यजमान महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारे निवृत्ती महाराज, ज्यांच्या कीर्तनाची आवड सर्व क्षेत्रातल्या लोकांना आहे, असे त्यांच्या यजमान संबंधातून आणि अशा प्रकारचा हा आजचा सोहळा आहे. परमार्थाच्या क्षेत्रामध्ये ज्ञान, त्याग, शांती आणि प्रेम या 4 तत्वाची अत्यंत आवश्यकता असते. पहिल्यांदा ज्ञान हवं आहे. ते ज्ञान अनेक प्रकारच्या अज्ञानाचा नाश करतं आणि सद्वस्तूचं मार्गदर्शन करतं. अशा प्रकारचं ज्ञान हवं आहे. पण त्या ज्ञानाचा आपल्या जीवनात अनुभव घेण्याकरता त्याग लागतो. त्याग. आपल्या शाळेमध्ये 2 गोष्टी असतात ना, थेरी आणि प्रॅक्टिकल. काही सिद्धांत पुस्तकामध्ये सांगितलेले असतात विज्ञानाचे, पण त्याचे प्रयोगशाळेमध्ये केले जातात. हे प्रॅक्टिकल आहे. थेरी आणि प्रॅक्टिकल. तेव्हा अनुभवामध्ये येण्याकरता त्याग अत्यंत आवश्यक आहे. लोकमानव मना समान मानने एकांती राहणे विभोसारी. एकांती राहणे विभोसारी. एकांती राहणे विभोसारी. मानव मना समान मानने एकांती राहणे विभोसारी.
एकांती रहाणे लोकमान वमना समान मानणे एकांती राहणे वेठोसाठी एकांती राहणे वेठोसाठी मान वमना समान मानणे एकांती राहणे वेठोसाठी एकांती राहणे वेठोसाठी लोकमान वमना समान मानणे एकांती राहणे विठोसाठी त्याग लागतो, त्याप्रमाणे सेवा लागते. बाबांचं 93 वर्षाचं आयुष्य वारकरी शिक्षण संस्थेकरता संपूर्ण समर्पित अशा प्रकारचं जीवन आहे. आणि प्रेम 4 तत्वाचा विकास माणसाच्या जीवनामध्ये अत्यंत आवश्यक आहे. आपल्या संप्रदायामध्ये काही संतांना काही पदव्या परंपरेनं योग्य अशा प्रकारच्या दिल्या गेलेल्या आहेत. माऊली पदवी फक्त ज्ञानोबराने, वैराग्यमूर्ती जगद्गुरु तुकोबारायला, स्वानंद सुखन्याशी सद्गुरु जोग महाराजांना, श्री गुरु बंकट स्वामी महाराजांच्या गर्भा, शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना शांती ब्रह्म. मला वाटतं त्यानंतर बाबालाच ती पदवी प्राप्त झाली आहे. त्यागात शांतीरनंतरम. बाह्य शांती आणि अंतरशांती, शांतीचे बरेच प्रकार आहेत. सगळं चिंतन आपल्याला मांडता येणार नाही. अभंग 6 चरणाचा आहे. 4 चरणाच्या अभंगाला 2 तास, तर 6 चरणाच्या अभंगाला किती तास? इतकं नाही, सरळ 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 बोलणार आहे. पुढे काही मंडळी आपल्या भावना बाबांच्या चरणावंदी प्रगट करणार आहेत. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे, ज्याच्याकडे भांडवल नसतं ना त्याने अधिक चरणाचा अभंग घ्यायचा, म्हणजे वेळ निघून जातो त्याच्यात. तेव्हा तुमच्या वारकरी शिक्षण संस्थेचं मोठं वैभव आहे. ज्यांना शांती ब्रह्म अशा प्रकारचं संवेदन केलं जातं. विद्यमान काळात शांती ब्रह्म शब्द उच्चारल्याबरोबर बाबांची मूर्ती डोळ्यासमोर येते. अशा बाबांच्या बसा बसा खाली बसा अभिष्ट चिंतनाच्या निमित्ताने आजची चिंतन सेवा, आजचा दिवस कालाच्या दृष्टिकोनातून ऋषी पंचमीचा दिवस आहे. कुठल्याही संस्कृतीला जगण्याकरता 5 गोष्टी लागतात: तत्वज्ञान, साहित्य, कला, सदाचार आणि इतिहास. 5 गोष्टी लागतात. याच्यात एक गोष्ट जरी कमी झाली तर तो संप्रदाय नष्ट होत असतो. त्याच्यामध्ये सदाचार ज्याला म्हणतात, त्या सदाचारामध्ये नित्य नैमित्तिक काम्य प्रायश्चित्त कर्म, सण वार उत्सव प्रकारे. त्याच्यामध्ये ऋषी पंचमी सण नाही, उत्सव नाही, व्रत आहे, व्रत. आणि आजचा हा सप्तऋषींच्या पूजनाचा व्रताचा दिवस आहे. आणि या दिवशीच आपल्या महाराष्ट्रामध्ये एका ऋषींचा अवतार झाला. आणि दुसरी गोष्ट, आज तारयोगी गजानन महाराजांच्या समाधी सोहळ्याचा दिवस आजच आहे. आणि मान्यता अशी आहे, देश काल व्यक्ती अवस्था याच्यात भिन्नत्व आहे, परंतु एखादा काल जरी अपवित्र असला तर तो काल पवित्र करण्याकरता एखाद्या महापुरुषाने त्या कालामध्ये आपला जर देह समर्पण केला तर तो काल पुण्य रूप होतो. म्हणून आपल्यामध्ये पुण्यतिथी हा शब्द आहे. तेव्हा अशा पवित्र दिवशी बाबांचा अवतार झाला. आणि आज सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे सर्वस्व असणारे बाबा, ज्यांनी आम्हाला विचारसागराची धडी दिली, श्रीमद भगवद्गीता शिकवली आणि
त्यांची आज्ञा. कारण एक वर्षभर आपण थोडं बाजूला राहू या विचाराने व्रतस्थ असताना देखील, आणि मला काही आपले प्रेमातली मंडळी म्हणाले की इतर ठिकाणी जर तुम्ही केलं तर आम्ही कोर्टात दावा देऊ. मग आजचं कीर्तन कसं काय? फक्त बाबाची आज्ञा, बाकीचं बोलू शकत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, मानवी जीवन हे गतिमान आहे. गती, अधोगती, ऊर्ध्वगती, परमगती, गतीचे प्रकार आहेत. मनुष्य जीव हा गतिमान आहे. सगळं चिंतन नाही मला मांडता येणार. काही वेळा गती माणसाची, आपण विद्यमान काळात देखील मध्ये गतिमान आहोत. श्री क्षेत्र आळंदी आणि बाबाच्या अविष्ट चिंतनाकरता भगवंताच्या चिंतनामध्ये आहोत. एक अंतरंगातली गतीच आहे. पण कदाचित त्या गतीची दिशा चुकली तर ती अधोगती होते. इतिहास आपल्याला माहीत आहे. भगवान प्रभू रामचंद्रांच्या अवतार काळामध्ये भगवती सीतामाता वाढत होत्या आणि प्रभू रामचंद्र जेवण करत होते. जेवण करता करता भगवान प्रभू रामचंद्र हसले. मोठी माणसं विनाकारण हसत नसतात. हसण्यासारखं झाल्याशिवाय हसत नाहीत. आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे, विसंगती हा हास्याचा आत्मा आहे. थोडं वाक्य पुन्हा सांगतो. विसंगती हा हास्याचा आत्मा आहे. जेव्हा विसंगती दिसते तेव्हा माणसामध्ये हास्यभाव प्रकट होतो. आम्ही गंमत सांगत असतो, एका लहान मुलाने आपल्या बापाच्या कपाटातला फोटोचा अल्बम काढला आणि तो अल्बम होता त्याच्या आईच्या बापाचा लग्नाचा. पहिल्या पानापासून तो शेवटच्या पानापर्यंत त्याने तपासून पाहिला आणि बापाकडे जाऊन तक्रार केली, बाबा बाबा, तुमच्या आणि आईच्या लग्नात माझा फोटो कसा निघाला नाही? बापाने सांगितलं, तू गावाला गेला होतास. विसंगती झाली की हास्य निर्माण होतो. तेव्हा सांगण्याचा मुद्दा असा की भगवान प्रभू रामचंद्र हसले. सीता माता विचारतात, का हसलात? प्रभू रामचंद्र सांगतात, समोर जी मुंगळ्याची ओळ आहे ना, एका मुंगळ्याच्या पाठीवर दुसरा मुंगळा बसून चालला, तो वरच्या मुंगळ्याला होऊन हसतोय. काय हसण्यासारखा तो कीटक आहे? भगवान प्रभू रामचंद्र सांगतात, माहीत नाही तुला, वरचा मुंगळा मागच्या जन्मात स्वर्गातला इंद्र होता. पुण्य संपलं आणि मुंगळ्याच्या जन्माला आला. असं असते, पद गेलं तरी सवय जात नाही कंसात. तो स्वर्गात असताना इंद्रावर बसण्याची सवय होती. आता मुंगळ्याच्या जन्माला आला, ती सवय गेली नाही, म्हणून ते पाठीवर बसण्याकरता दुसऱ्याच्या मुंगळ्याच्या पाठीवर बसून चाललाय, म्हणून हसायला लागलो. का सांगतो? तेव्हा काही प्रसंग असे असतात की त्या प्रसंगामध्ये माणसाच्या जीवनामध्ये काही विशेष अशा प्रकारचे मिळत असतं. मानवी जीवनामध्ये परमगतिकता काही शक्ती खर्च करावी लागते. कर्मशक्ती आहे, विचारशक्ती आहे आणि भावशक्ती आहे. कर्मशक्ती इंद्रियामध्ये, विचारशक्ती बुद्धीमध्ये आणि भावशक्ती हृदयामध्ये आहे. भावशक्तीचा आविष्कार जो होत असतो तो आपल्या हृदयातून निर्माण होत असतो. आणि त्याची देखील दोन प्रकार आहेत, प्रयोजिका आणि निश्चयात्मिका. कुठंतरी शास्त्रात आपण वाचले आणि वाचल्यानंतर आपल्या हृदयामध्ये भाव निर्माण झाला ती प्रयोजिका भावना आहे. पण जेव्हा प्रत्यक्षात त्या रस्त्याने आपण चाललो, मुळातच रस्त्याने चालणं अवघडच आहे महाराज. चालो जाणे वाट ऐसा विरळा एखादा, 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 आवश्यक तो शेवट येर आवघी भटपाट. आवश्यक तो शेवट भटपाट. हे चालो जाणे वाट ऐसा
सांगतात मनुष्यानां सहस्रेषु कश्चिद यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्वतः। निश्चयात्मिका भाव निर्माण होण्याकरता काही टप्पे आहेत त्याचे. पहिला टप्पा आहे पुरुषार्थ, दुसरा टप्पा आहे प्रयत्न, तिसरा टप्पा आहे प्रतीक्षा आणि चौथा टप्पा आहे प्राप्ती. असे 4 टप्पे परमार्थातले. पहिला टप्पा आहे पुरुषार्थ. अनंत जन्म काळाची वाईट सवय आहे, पण एखादा मनामध्ये विचार ऐकला की एकदम मन बदलून जाणं, याचं नाव आहे पुरुषार्थ. आयुष्यभर तंबाखू खात आला, दिवसभरात छटाक छटाक लागायची, आणि कुठेतरी व्याख्यान ऐकलं ना, ऐकल्यानंतर तंबाखू खायचं कायमचं सोडलं. पुरुषार्थ आहे. अनंत जन्माच्या वाईट सवयी सत्संगाच्या माध्यमातून ज्ञान झाल्यामुळे एकदम सोडणं पुरुषार्थ आहे. इतिहासामध्ये वाल्मिक ऋषींचं पूर्व नाव होतं रत्नाकर, आणि नारद महर्षींच्या मुखातून काही शब्द ऐकले आणि ऐकल्यानंतर सगळं सोडून दिलं. पुरुषार्थ आहे. पुरुषार्थ आहे तो. पण पुरुषार्थाच्या पुढचं पाऊल आहे प्रयत्न. प्रयत्न करावे लागतात. ज्या कुठलीही जगातली योग्यता ही प्रयत्नाशिवाय मिळत नाही. अधिकार वेगळा आणि योग्यता वेगळी आहे. अधिकार व्यापक असतो आणि योग्यता विशेष मर्यादित असते. आपल्या भारत देशाचा पंतप्रधान होण्याचा अधिकार कोणाला आहे असं जरा विचारात घेतलं तर आपल्या भारतीय संविधानाने या देशात जन्माला आलेल्या कुठल्याही नागरिकाला या देशातला पंतप्रधान होण्याचा अधिकार आहे, पण योग्यता नाही. योग्यता फार थोडे. ज्यांच्याकडे खासदार अधिक आहेत त्यांच्याकडे योग्यता आहे. थोडा प्रसंग आठवला वैकुंठवासी गुरुवारी मामासाहेबांचा. SP कॉलेजमध्ये काही प्रसंगामध्ये एक मेजवानी होती, म्हणतात मेजवानी, आणि त्या मेजवानीमध्ये कोणीतरी एका माणसाने पहिलं लग्न झाल्यानंतर दुसरं लग्न केलं होतं. आणि प्रश्न असा निर्माण झाला प्राध्यापकामध्ये की पहिलं लग्न झाल्यानंतर दुसरं लग्न का करतात. आपसातल्या चर्चेमध्ये काही उत्तरच कळेना. शेवटी म्हणले आपल्या प्राचार्यानंच विचारू. गुरुवारी मामाला विचारलं, मामा आमचा काही प्रश्न सुटे ना, पहिलं लग्न झाल्यानंतर दुसरं लग्न का केलं जातं. मामाने सांगितलं याचं उत्तर देण्याची माझी योग्यता नाही. का पहिलंच लग्न का करतात हे ज्याला कळत नाही त्याला दुसरं लग्न का करतात हे सांगण्याचा योग्यताच कुठली आहे. अधिकार वेगळा आणि योग्यता वेगळी. अर्थात ती योग्यता प्रयत्नाच्या द्वारे करत असताना आणि प्रतीक्षा करावी लागते. प्रतीक्षा म्हणजे वाट बघावी लागते. कशाची वाट. आपण ज्याच्याकरता रस्ता चालतोय ते आपल्याला प्राप्त केव्हा होत आहे याची वाट बघावी लागते. आणि खऱ्या अर्थानं परमार्थात हा 3रा टप्पा फार अवघड आहे. कदाचित पुरुषार्थ टप्पा सोपा आहे, प्रयत्न टप्पा सोपा आहे, पण वाट पाहणं फार अवघड आहे महाराज. आपल्यात अभंग आहे, पाहे प्रसादाची वाट, वाट पाहे बाहे निडळी ठेवून हात. वाट पाहणं अवघड आहे. शबरी मातेचा मोठा प्रसंग आहे, सांगून वेळ पुढे जाईल. तेव्हा या दृष्टिकोनातून प्रतीक्षा हा टप्पा फार मोठा आहे. आणि प्रतीक्षा संपल्यानंतर ज्यांचा भाग्योदय झाला आणि प्रत्यक्षात प्राप्ती झाली, प्राप्ती झाल्यानंतर जीवन स्थिर होतं. आणि स्थिर झाल्यानंतर ते जीवन पूर्णपणे समर्पित होतं. कसं समर्पित होतं. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये पंचिया चरणा माझे दंडवत, पंचिया चरणा माझे दंडवत, पंचिया चरणा माझे दंडवत, पंचिया चरणा माझे दंडवत, चरणा माझे दंडवत, पंचिया चरणा माझे दंडवत, पंचिया चरणा माझे दंडवत,
त्यांच्या चरणा माझ दंडवत ज्यांचे भाणावित्त पांडुरंग ज्यांचे भाणावित्त पांडुरंग तेथे माझा जीव पावला विसावा तेथे माझा जीव पावला विसावा वित्त पांडुरंग ज्यांचे धन वित्त पांडुरंग ज्यांचे जीव विसावा तेथे माझा जीव पावला अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये प्राप्ती आहे, पण त्या प्राप्तीचं स्वरूप पहिल्या चरणामध्ये आहे. त्यांची या चरणा माझे दंडवत. दंडवत करत असताना काही धर्मशास्त्राच्या दृष्टिकोनातून नियम आहेत महाराज नमस्काराचे. समानतेमध्ये नमस्कार आहे, पण विषमतेमध्ये मात्र त्याला कायदा आहे. लहानाने थोराला नमस्कार करावा, पण थोराने मात्र लहानाला नमस्कार करू नये. जर थोराने लहानाला नमस्कार केला तर लहानाचं आयुष्य कमी होतं, असं धर्मशास्त्र आहे. एवढ्या करता काही नियम आहेत त्याला. आणि नमस्कारामध्ये फार मोठी शक्ती आहे महाराज. नमस्कारे भूते विसरोनी याची येणे आत्मस्थिती जाणीतली. आत्मस्थितीवरचा नमस्कार जो आहे तो फार वेगळा आहे. तेथे धर्माचा कायदा लागत नाही. वंदिन मे भूते आता अवघीच समजते आता अवघीच समजते आता अवघीच समजते वंदिन मे भूते आता अवघीच समजते आता अवघीच समजते वंदिन मी भूते आता अवघी समजते आता अवघी समजते आता अवघी समजते वंदिन मी भूते आता अवघी समजते आता अवघी समजते. तुमची करीन भावना पदोपदी नारायण पदोपदी नारायण. मी आता सगळ्यांनाच नमस्कार करणार आहे. नमस्काराच्या पद्धती देश परत्वे भिन्न भिन्न आहेत, त्या विषयाकडे मला जायचं नाही. पण आपल्याकडे नमस्कार करत असताना वारकरी संप्रदायामध्ये जय हरी केलं जातं. सामान्य व्यवहारामध्ये राम राम म्हटलं जातं. म्हणजे राधे राधे भिन्न भिन्न अशा प्रकारचे शब्द आहेत. नमस्कारामध्ये महाशक्ती वाकवण्याची ताकद आहे. पुन्हा वाक्य सांगतो, नमस्कारामध्ये अशी शक्ती आहे की महाशक्तीला वाकवण्याची ताकद नमस्कारामध्ये. एक प्रसंग आहे रामायणातला. राजा जनकाची कन्या भगवती सीतामाता दरबार, आणि त्या दरबारामध्ये पूर्वीचा काळ फरशीचं युग नव्हतं. 1962 ते 66 या काळात सुद्धा आपल्या संस्थेमध्ये फरशी नव्हती. आम्ही शेण गोळा करायचो आणि ते पाळी पाळीनं सारवायची. तो दरबार सारवायला लागायचा. राजा जनकाला भगवंताच्या प्रसादातून एक धनुष्य प्राप्त झालेलं होतं, आणि ते उचलण्याकरता शेकडो माणसं लागायची. एका कोपऱ्यामध्ये ते उभं केलेलं होतं. दासी ते सारवत असताना त्या धनुष्याला कोण उचलणार रोज, असं बाजूला सारवायचं. धनुष्याच्या जागा तशीच राहायची. एके दिवशी भगवती सीतामातेला सारवण्याची इच्छा झाली, आणि सीतामाता सारवत असताना त्या धनुष्याजवळ गेल्या, शिवधनुष्याजवळ गेल्या. डाव्या हातानं शिवधनुष्य उचललं वर आणि खालचं सारवून घेतलं, ते टेकवलं. राजा जनकाने पाहिल्याबरोबर राजा जनक विस्मित झाले. अरे बापरे, ही तर महाशक्ती आहे. आता माझी सीता लग्नाला आलेली आहे, आणि हे आता कोणाला द्यायची आहे.
त्याच वेळेला असं ठरवलं की जो कोणी धनुर्भंग करेल त्याला माझी सीता माळ घालील. आपल्याकडे असं आहे, मुलीला मुलगा शोधत असताना वयाने काहीतरी मोठा पाहिजे, संपत्तीने काहीतरी अधिक पाहिजे, ज्ञानानं काहीतरी अधिक पाहिजे, अशा प्रकारचं निवडलं जातं. मुलगी ग्रॅज्युएट आणि मुलगा नॉन मॅट्रिक चालतो? नाही चालत. तेव्हा प्रतिज्ञा केली, स्वयंवराची घोषणा झाली, जो कोणी धनुष्य भंग करेल त्याला सीता माळ घालील. रावणाने प्रयत्न केला, छातीवरती धनुष्य पडलं. राजे जमा झालेले होते, कोणाची छाती होईना पुढे जायची. राजा जनक उभे राहिले, आज जगातले क्षत्रिय संपले का? कोणातच हिंमत राहिली नाही काही. अशी गर्जना केल्याबरोबर विश्वामित्रांनी भगवान प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला बरोबर आणलेलं होतं आणि विश्वामित्रांनी सांगितलं, रामा आता हे सामर्थ्य तुझ्यात आहे, क्षत्रिय धर्माची लाज राख. मोठी माणसं आपणहून पुढे पुढे करत नसतात, ते आपल्या गुरुच्या आज्ञेत असतात. गुरुनी सांगितलं म्हणून भगवान प्रभू रामचंद्र उठले आणि लिलेनं रावणाच्या छातीवर पडलेलं धनुष्य डाव्या हाताने उचललं, कानडीला बाण लावला, खेचल्याबरोबर बाणाचे 2 तुकडे झाले. मोठा जय जयकार झाला. भगवती सीता माता प्रभू रामचंद्रांच्या गळ्यामध्ये माळ घालण्याकरता आल्या. पण प्रकार असा होता की भगवान प्रभू रामचंद्र उंच, सीता माता उंचीनं कमी. वर हात केला तरी गळ्यात काही हार पडेना. आणि त्यातल्या त्यात लग्नामध्ये पतीला चौरंगावर उभे करतात, हे सगळ्याला कळणार नाही, कारण इथे अधिक कार्तिक स्वामी आहेत, हे सगळ्यांना कळणार नाही. भगवान प्रभू रामचंद्र चौरंगावर उभे, सीता मातीचा हार काही गळ्यात जाईना. जवळची मंडळी प्रभू रामचंद्राला विनंती करू लागली की रामा तुमच्या गळ्यात माळ घालायची आहे, खाली वाका. भगवान प्रभू रामचंद्र वाकत नव्हते. का नव्हते याचं कारण आहे, प्रजा नावं ठेवील, पहिल्यांदाच बायकोच्या पुढे कसा वाकला, नावं ठेवील, वाकत नव्हते. लक्ष्मणजी पाहत होते, गळ्यामध्ये तर हार घालायचा आहे पण हे तर वाकत नाहीत, यांना वाकवण्याची ताकद लक्ष्मणातच आहे. लक्ष्मण पुढे गेले आणि प्रभूंच्या पायावर डोकं ठेवलं. आपल्याकडे शिस्त पद्धती आहे, कोणी असो दर्शन केल्यानंतर त्याला प्रतिनमस्कार करावा, प्रतिनमस्कार जरूर करावा. तेव्हा भगवान प्रभू रामचंद्राने प्रतिनमस्कार करण्याकरता खाली वाकले, तो सीता मातेने माळ टाकली. माझा दृष्टांत इथं संपलाय. काय? महाशक्तीला वाकवण्याची ताकद नमस्कारामध्ये आहे. आणि आज अभंगामध्ये जो प्रकार आहे ते वाकवण्याची नाही, आपण पूर्ण समर्पित झालो, निश्चयात्मिका भावना ज्याला म्हणतात ती भावना प्रगट करण्याचा विषय आजच्या अभंगामध्ये आहे. महाराज म्हणतात मी त्यांच्या चरणावर दंडवत घातलेला आहे. पण कोणाच्या? ज्यांचे धनवित्त पांडुरंग, ज्यांच्या जीवनामध्ये धनाची जागा आणि वित्ताची जागा पांडुरंग परमात्म्याने घेतलेली आहे. पण बारकाव्याने याच्या खोल जर आपण गेलो तर माणसाच्या जीवनामध्ये 2 गोष्टी असतात, एक गरज आहे आणि दुसरी आवड आहे. संपत असते ती गरज आणि कधी संपत नसते ती आवड. भूक लागल्यानंतर माणसाला जेवावं वाटतं ही गरज आहे, तहान लागल्यानंतर पाणी प्यावं ही गरज आहे, आणि पोटभर जेवण झाल्यानंतर तंबाखू खाणं ही वाईट आवड आहे. डॉक्टरने जरी सांगितलं आता खाल तर कॅन्सर होईल, सोडून द्या, मरत नाही, सोडत नाही तो महाराज. एकाला असंच गांजा उडून फुफ्फुसं दुबळी झाली होती. डॉक्टरकडे नेला. डॉक्टरने सांगितलं गांजा उडताय का? हो. 4 दिवस जगायचं असेल तर गांजा ओढायचं सोडावं लागेल. त्यांनी सांगितलं डॉक्टर साहेब गांजा ओढायचं सोडून जगण्यापेक्षा गांजा ओढून मेलेलं बरं, खानदानी आवड. तेव्हा गरज वेगळी आणि आवड वेगळी. धन हे गरजेकरता असतं आणि वित्त हे आवडी करता असतं. 2 भाग आहेत. गुरुवर्य नरसिंह बाबांनी गाथेमध्ये अर्थ करत असताना धनाला धनच शब्द ठेवला आहे, पण वित्ताला ऐश्वर्य अशा प्रकारचा शब्द ठेवलेला आहे. ऐश्वर्यामध्ये आवड असते आणि धनामध्ये गरज असते. कोणी असू द्या महाराज,
यस्यास्ति वित्तम सनरक कुलीनः स पंडित स श्रुतिमान गुणज्ञ. एक श्लोक आहे सुभाषितातला असाच आलेला आहे, पण म्हणून दाखवतो. टका धर्म टका कर्म टका हि परमं पदम यस्य ग्रहे टका नास्ति स टका टकटका येते. अर्थप्रधान जीवन आहे. तेव्हा आपल्या प्रापंचातल्या शरीराच्या गरजा पूर्ण करण्याकरता लागतं ते धन आहे. आणि धन प्राप्त झाल्यानंतर आपलं आपली आवड ज्याला म्हणतात ते ऐश्वर्यामध्ये असते. भगवान पांडुरंग परमात्मा गरजेनं सुद्धा आहे, भगवात्मा आवडीनं सुद्धा आहे. गरजेनं कोणता? एक वेळ करे या दुखावे गळे, एक वेळ करे या दुखावे गळे, एक वेळ करे या दुखावे गळे, एक वेळ करे या दुखावे गळे. दुरिताचे झाडे उगवणे, दुरिताचे झाडे उगवणे, दुरिताचे झाडे उगवणे, दुरिताचे झाडे उगवणे. एका वेळाकारी या दुखावे गळे, एका वेळाकारी या दुखावे गळे, दुरिताचे झाडे उगवणे, दुरिताचे झाडे उगवणे. एक वेळाकारी या दुखावे गळे, एक वेळाकारी या दुखावे गळे, दुरिताचे झाडे उगवणे, उगवणे, दुरिताचे झाडे उगवणे. अनेक ठिकाणी आपली परमार्थातली गरज व्यक्त केलेली आहे. करिया तिमिराचा नाश, उदय होणे प्रकाश, तोडी आशा पाश करी वास हृदयी. गरज आहे परमार्थातली. आणि भगवान परमात्मा ही परमार्थातली आवड आहे. तुझी आन वाही नगा देवराया, बहु आवडसी जीवापासून या. ज्यांचा आवडता देव, ज्यांचा आवडता देव, ज्यांचा आवडता देव, ज्यांचा आवडता देव, अखंडित प्रेम भाव, अखंडित प्रेम भाव, ज्यांचा आवडता देव, ज्यांचा आवडता देव, अखंडित प्रेम भाव, अखंडित प्रेम भाव, ज्यांचा आवडता देव. ज्यांचा आवडता देव, 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 अखंडित प्रेम भाव, अखंडित प्रेम भाव, ज्यांचा आवडता देव, ज्यांचा आवडता देव, अखंडित
खंडित प्रेम भाव ज्यांचा आवडता देव ज्यांचा आवडता देव आवडता देव बसा 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 सर्व संगे विठ आला तू एकला आवडसी. आवडतत्व असं आहे महाराज की त्याच्यामध्ये दुसरं दोन लागतच नाही, एकतच राहतं ते. आणि आवड ज्याला म्हणतात, प्रेम ज्याला म्हणतात, तो आत्म्याचं स्वरूप आहे. आपल्या पंचदशीमध्ये एक श्लोक आहे, इयमात्मा परानंद परप्रेमास पदम यतः मान भुवमी भूयास मिती प्रेमात्मने इक्षते. प्रेम हे आत्म्याचं स्वरूप आहे. आणि बाप रोखमा देवरू विठ्ठली आवडी गोडी ऐसी गोडी मिळवली गेली. अशी आवड ज्याला म्हणतात ते आवड भगवान पांडुरंग परमात्मा ज्यांचा आहे त्यांच्या चरणाला माझं दंडवत म्हणतात. माझा शब्दासुद्धा मला थोडं काही दिसतंय. कुठेतरी तुकोबर आहे एक प्रकारचा नकळत स्वाभिमान प्रगट करतायत. मी कोणाच्याही पायाला लागत नाही पण त्यांच्याच पायाला दंडवत करतो. कुठेतरी एक स्वाभिमान आहे. अभिमान नसावा पण स्वाभिमान असावा. गर्व नसावा पण गरिमा असावी. एक छोटा प्रसंग जाता आता सांगून जातो. जेव्हा स्वामी विवेकानंद शिकागो धर्म परिषदेला गेले, निमंत्रण नसताना दिले. आपल्या वैदिक धर्माचं तत्व जगाला कळावं एवढ्याकरता अशा प्रकारचे गेले. निमंत्रण नसताना संयोजकाला विनंती केली, मी हिंदुस्थानहून आलो आहे आणि वैदिक धर्माचा परिचय जगाला व्हावा म्हणून मला संधी द्या. संयोजकांनी सांगितलं तुम्ही ऐन वेळ आलात म्हणून नाही म्हणता येत नाही, होय म्हणता येत नाही, तुम्हाला फक्त 4.5 मिनिटं वेळ आहे. स्वामी विवेकानंद उभे राहिले आणि पाहता तो जगातले खूप मोठी अभ्यासू मंडळी समोर आहेत. आणि ती समोरची मंडळी पाहिल्यानंतर मनामध्ये घबराट निर्माण होते. जसं आम्हाला सुद्धा आज आळंदीमधलं कीर्तन करत असताना घबराट निर्माण होते. एक एकाहुनी बळी रे. काय बोलावं हे कळेना. इतक्यात हिंदुस्थानच्या दिशेने मान वळवली आणि रामकृष्ण परमहंसाचं स्मरण केलं. वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य विठ्ठल महाराज गुली म्हणायचे, रामकृष्ण परमहंसाचं स्मरण केल्यानंतर एक दिव्य प्रकाश येण्याचं जाणीव झाली. आणि मग पुढे तोंड केल्यानंतर माय ब्रदर्स अँड माय सिस्टर्स, पहिलं वाक्य उच्चारल्याबरोबर सगळे जगातले भाविक आणि विद्वान माणसं जिंकली महाराज. जे एका काळामध्ये सगळ्या जगाला माझं म्हणतात आणि तेच एका काळामध्ये माझेपणा वेगळं म्हणतात. एका दिवसाच्या प्रसंगामध्ये स्वामी विवेकानंद परिषदेला चालले होते. वेश, डोकर भगवा फेटा, भगवी कपनी, भगवी लुंगी, पायात चप्पल मात्र पाश्चात्य देशातली होती. थोडं स्मरण आलं वैकुंठवासी परमश्रद्धे रामसुखदाजींचं. रामसुखदाजी म्हणायचे, आपली संस्कृती टिकावी वाटत असेल तर 4 गोष्टी बदलू नका. देशभाषा, वेशभूषा, खानपान आणि देहसंबंध बदलू नका तर संस्कृती जगेल. तेव्हा मोठ्या IIT मध्ये चालले होते. इतक्यामध्ये पाश्चात्य देशातला एक तरुण चिकित्सक होता. बहुतेक पाश्चात्य देशातली माणसं चिकित्सक असतात, आपल्या देशातली माणसं भाविक असतात. चिकित्सेतून विज्ञानाचा जन्म होत असतो आणि भाविकतेतून अध्यात्माचा जन्म होत असतो. तो समोर आला, विचारू लागला, स्वामीजी मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. आणि काय? सगळी वेशभूषा तुम्ही तुमच्या भारत देशातली घेतली आहे आणि आमच्या देशातला चप्पलच घेतलाय, यात काही सहज झालंय का मुद्दाम केलंय? स्वामी विवेकानंदांचा स्वाभिमान जागा झाला आणि सांगितलं, तरुणा हे सहज झालं नाही, मुद्दाम केलंय. कारण तुमच्या देशातली संस्कृती भोगप्रधान आहे आणि तिला पायाखाली तोडवण्याकरता तुमचा चप्पल घेतलाय. माझ्या देशातली संस्कृती त्यागप्रधान आहे, मी तिला डोकावर धारण करतो. याचा धरीन अभिमान, याचा धरीन अभिमान, याचा धरीन अभिमान, याचा धरीन अभिमान. कर्ण आपुले जतन, कर्ण आपुले जतन, करीन आपुले जतन,
करील आपुले जतन करीन आपुले जतन करीन आपुले याचा धरीण अभिमान करीन आपुले जतन करीन आपुले जतन करीन आपुले जतन याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन करीन आपुले जतन करीन आपुले जतन एका दृष्टिकोनातून आपला स्वाभिमान जसा स्वामी विवेकानंदाचा जागा झाला तसं महाराजांचा सुद्धा माझे शब्दामध्ये स्वाभिमान आहे. त्यांची या चरणा माझे दंडवत, मी त्यांच्या चरणाला दंडवत घालतो. पण कोणाच्या? ज्यांचे धनवित्त पांडुरंग, ज्यांचं सर्वस्व भगवान पांडुरंग परमात्मा आहे, त्यांच्या चरणाला माझं दंडवत आहे. महाराज तुम्ही दंडवत घातला आणि घालताय, पण त्याची फलश्रुती प्राप्ती काय आहे? अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तेथे माझा जीव पावला विसावा 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 मुनी हवा भरलो से मुनी हवा भरलो से तेथे माझा जीव पावला विसावा तेथे माझा जीव पावला विसावा मनवोनी हवा भरलो से मनवोनी हवा भरलो से तेथे माझा जीव पावला विसावा तेथे माझा जीव पावला विसावा सोबार कुमारी जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार जय जय विठोबार कोमाये जय विठोबार कोमाये विठोबार कुमाई जय जय विठोबार
पार घुमाई पार घुमाई पार पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरू सद्गुरु जोग महाराज की पार घुमाई पार घुमाई पार घुमाई पार घुमाई तेथे माझा जीव पावला विसावा म्हणून हवा भरलोसे. मला जे हवं होतं ते मला प्राप्त झालं आणि माझ्या जीवनामध्ये विसावा प्राप्त झाला. विसावा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. माणसाच्या जीवनामध्ये विसावा प्राप्त व्हावा. अर्थात ज्याला आपण प्रथमतः 4 गती सांगितल्या त्यात परमगती ज्याला म्हणतात त्या परमगतीमध्ये खऱ्या अर्थाने विसावा आहे. विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ प्रपंचातला आहे प्रकार हा. पण या ज्यांचं धनवित्त भगवान पांडुरंग परमात्मा आहे त्यांना दंडवत घालण्यामध्ये मला विसावा प्राप्त झाला. जगात विसाव्याची 2च ठिकाण आहेत. एक संत आणि दुसरं भगवंत. आमुची विश्रांती तुमचे चरण कमळ तुमचे शरण कमळापती. भगवंताच्या शरणात संतांच्या चरणात विसावा. आता हे फक्त नामभेद आहेत. देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा एक रूप आहेत. पण उपाधीच्या दृष्टिकोनातून कार्याच्या दृष्टिकोनातून थोडा फरक आहे. भगवान परमात्मा उद्धार करतो दुष्टाचा पण तो मारून उद्धार करतो आणि संत म्हणजे उद्धार करतात त्याचा बुद्धीचा बदल करून उद्धार करतात. विठ्ठल बसा खाली बसा खाली बसा खाली बसा खाली बसा बसा आहे त्या जागेवर बसा. पुढे येऊन देऊ ना तुम्हाला तिथे जागेवर बसा. चला तेथे माझा जीव पावला विसावा. एरवी आतापर्यंत आम्हाला विश्रांती मिळाली नाही. जन्माला आल्यापासून तो देह पडेपर्यंत देखील विश्रांती नाही. एवढंच नाही तर वासांशी जीर्णानी यथा विहाय नवाणी गृह्णाती नरोपराणी तथा शरीराणी विहाय जीर्णान आज्ञाने संयाती नवानी देही. थांबत नाही महाराज. सारखा अशा प्रकारचा त्याला बदल होत राहतो. त्याचा बदल जीवनातला बदल हा अविश्रांतीला कारणीभूत आहे. आणि जिथं पूर्णता आहे तिथं विश्रांती आहे. जगाचा जर विचार केला तर जगामध्ये सारखा बदल आहे महाराज. सारखा बदल आहे. एक गंमत सांगतो. एकदा जगातल्या विद्वानांची परिषद भरली होती आणि परिषदेमध्ये असा एक प्रश्न मांडला. जगात काय बदलत नाही. काय सुंदर प्रश्न आहे. जगात काय बदलत नाही. कोणाला सांगता येईना. एक मोठा संशोधक उठला त्याने सांगितलं मी सांगतो याचं उत्तर. म्हणजे सांगा जगात बदल बदलत नाही हे लक्ष दिल्याशिवाय कळत नाही. ज्याने हे उत्तर दिलं त्याचं नाव आईन्स्टीन आहे. मी का बोलतो सारखा बदल आहे आणि जिथे बदल आहे तिथं विश्रांती नाही. बदल संपला पाहिजे. आणि बदल संपतो कुठं. गंगेचा बदल संपतो. ती जिथून निघाली तिथं गेल्यानंतर तिचा बदल संपतो. एरवी ती सारखी प्रवाहितच होते तसं आपली जीवनगंगा सारखी प्रवाहित होते. पण तिला खरा विसावा जर मिळायचा असेल तर भगवान परमात्म्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी खरा विसावा आहे. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी एकमाय अवघ्या झाल्यावर मी एकमाय अवघ्या झाल्यावर मी एकमाय मने गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी
एकमय अवघ्या झाल्या उर्मी एकमय अवघ्या झाल्या उर्मी एकमय तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय अवघ्या झाल्या उर्मी एकमय तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय अवघ्या झाल्या उर्मी एकमय गंगा समुद्राशी एक रूप झाली की तिला विसावा, त्याचं कारण ते तिथून निघाली आहे. तसं आपण जिथून बाजूला झालो तिथं जोपर्यंत स्वरूपाने एक रूप जात नाही, होत नाही, तोपर्यंत खरा विसावाच नाही. प्रपंचामध्ये विसावा विश्रांती शब्द आहेत, पण खऱ्या अर्थानं नाही मिळत. थोडं सांगता येईल, आपल्या प्रपंचात आपण विश्रांती म्हणतो ना, कामाचा बदल ही आपली विश्रांती. कामं बदलत राहतो ही आपली विश्रांती. एक दृष्टांत आहे, एका चोराने चोरी केली, चोरीत सापडला आणि सापडल्यानंतर न्यायाधीशापुढे चोरी सगळं साबित झाल्यानंतर न्यायाधीशाने शिक्षा दिली. दोन प्रकारची शिक्षा दिली. एक प्रकार असा, एका वेळेला 1 किलोभर मिरच्या खायच्या, एकाच वेळेला खायच्या, नुसत्या मिरच्या खायच्या. आणि हे नाही पटलं तर एका वेळेला 100 फटके खायचे. त्याने साहेबाचे आभार मानले, साहेब बरं झालं माझ्या मनावर ठेवलं तुम्ही, फटके नाही खायचं. फटके मारणं अपमानाचं लक्षण आहे. अजूनही म्हणतात सौदी अरेबिया त्या देशामध्ये गुन्हेगाराला चौकामध्ये उभं राहून फटके मारतात. मी नाही फटके खाणार, मग मिरच्या खातो. 1 किलोभर मिरच्या आणल्या, त्या अलीकडच्या संकरित नव्हत्या, ज्वाला, पंतसिवन, संकेश्वरी, ढोबळी मिरची, जुन्या काळातल्या आखून लाल भडक लवंग्या मिरच्या होत्या, अति तिखट. 10-15 मिरच्या खाल्ल्या, तोंडाची आग व्हायला लागली, पोटात भडबड व्हायला लागलं. त्याच्या लक्षात आलं शेवटची मिरची खाईपर्यंत आपण जगू शकत नाही. मग साहेब काय, मी आता फटके खातो. फटके खा. फटके मारणारा हिंद केसरी होता आणि हातातलं हंटर चांगलं निबरडक्क होतं. जोरात मारू लागला. 10-15 फटके मारल्याबरोबर पाठ सुजली. त्याच्या लक्षात आलं की 100वा फटका खाईपर्यंत आपण जिवंत राहू शकत नाही. साहेब हे मारणं बंद करा. का, आता मिरच्या खातो. सामान्य प्रापंचिक जीवनाचं माझं हेच चाललंय. विसाव्याकरता थोडा चहा प्या, पोहे खा, TV पहा, बाहेर फिरा. काय विसावा आहे का महाराज? पौरश्रेष्ठ आहे, खरा विसावा नाही. खरा विसावा तो आहे की जिथं आपण संत जीवनाशी परमात्म स्वरूपाशी एकरूप होऊ, तो खरा विसावा आहे. आळंदी खरा विसावा आहे. विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर, ते या भूमीवर अलंकापुरी, ते या भूमीवर अलंकापुरी, ते या भूमीवर विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर, विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर, ते या भूमीवर अलंकापुरी, ते या भूमीवर अलंकापुर. शरीर थांबवणं ही खरी विश्रांती नाही. आपलं स्वकर्म करत असताना सुद्धा आपल्या अंतःकरणामध्ये स्थिरता असणं ही खरी विश्रांती आहे. अर्जुना देवोनी समाधी सवेची घातला महायुद्धी. कर्माचा त्याग करून विश्रांती मिळेल असं वाटत असेल ते चुकीचं आहे महाराज. तमोगुणी त्याग आहे. आपल्या कर्मामध्ये रममान राहिलं पाहिजे. स्वे स्वे कर्मण्यभिरता संसिद्धिं लभते नरः स्वकर्म निरत सिद्धिं यथा विंदती तच्छृणु. जोपर्यंत पूर्णत्वावस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत कर्माचा त्याग करून चालत नाही महाराज. तर याची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे.
न बाणता स्थिती अंगी कर्म त्यागे लंडतो कर्म त्यागे लंडतो कर्म त्यागी दंडतो न बाणता स्थिती अंगी बाण दंडतो कर्म बाण दंडतो कर्म बाण दंडतो न बाणता स्थिती अंगे कर्म त्यागे लंडतो कर्म त्यागे लंडतो कर्म त्यागे लंडतो न बाणता स्थिती अंगे कर्म त्यागे लंडतो कर्म बाण लंडतो कर्म बाण लंडतो शरीराच्या वाट्याला आलेलं कर्म सोडून विश्रांती घेऊ असं म्हणणं महाराज त्याला दोष देतात. तो पाखंडी आहे. अर्थात आपलं कर्म करत असताना सुद्धा ज्याच्या हृदयामध्ये शांत अवस्था ती प्राप्त होण्या फक्त संतांची शक्ती मिळावी लागते, कृपा व्हावी लागत असते, तेव्हा ती शांती राहत असते. महाराज म्हणतात तेथे माझा जीव पावला विसावा, त्यांच्या चरणाजवळ माझ्या जीवाला खरी विश्रांती प्राप्त झाली. म्हणून हवा भरलोसे याच्याकरता त्यांच्या चरणाकडे येण्याकरता मी हाव बरी झालो असा एक अर्थ आहे. दुसरा अर्थ असा आहे की माझ्या अंतःकरणातल्या जेवढ्या भावना आहेत त्या सगळ्या भावना या ठिकाणी प्राप्त झाल्या आणि मला विसावा प्राप्त झाला, असे कोणताही आपण अर्थ घेऊ शकता. माझा जीवनामध्ये विसावा प्राप्त झाला. आता विसावा प्राप्त झाला, पुढं काही राहिलं का? परंतु भक्तीच्या क्षेत्रामध्ये जरी विसावा प्राप्त झाला तरी पुढे अशा प्रकारची वाटचाल असते. ती वाटचाल महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये चरणी रज लाविन कपाळा चरणी रज लाविन कपाळा चरणी रज लाविले कपाळा चरणी चरणी रज रज चरणी रज चरणी रज लाविन कपाळा चरणी रज लाविले कपाळा जी पद राहुळा सोयी जाती जी पद राहुळा सोयी जाती तर माझ्या मना पावला विसावा तिथे माझ्या मना पावला विसावा जे पद राहुळा सोयी जाती जे पद राहुळा सोयी जाती तिथे माझ्या मना पावला विसावा तिथे माझा देवा पावला विसावा. चित्र कसं जरी ओबडधोबड असलं तर पेंटरने रंग दिला किती चमकतं. तेथे चरणीचे रज लावीन कपाळ संत मार्गी चालती त्यांची लागो मज माती. संतांच्या चरणाचं रज आणि माझ्या कपाळाला लावीन मी. जी पदे रावळा सोयी जाती. जे संत मंडळी आपल्या शरीराने परमात्म्याच्या दर्शनाकरता प्रवास करतात त्यांच्या चरणाला लागलेली माती ती माझ्या कपाळाला मी लावी. आपल्या श्रद्धेचा आणि आदराचा परमोत्कर्ष आहे महाराज, परमोत्कर्ष आहे. वास्तविक चरणाची माती अगोदर तर चरणाच्या बाबतीमध्ये सर्वेषु गात्रेषु शिरप्रधानम, सर्व अवयवामध्ये डोक्याला महत्त्व दिलेलं आहे आणि पाय सगळ्यात खाली आहे. परंतु आपल्या श्रद्धेची अशा प्रकारची पूर्ण अशा प्रकारची उत्कर्षता की त्यांच्या चरणाच्या जवळ त्यांच्या चरणाला लागलेले रज मी माझ्या कपाळाला लावेल. का लावेल त्याचा उपयोग देखील आहे. वासनेचे बीज जळवले जाय, वासनेचे बीज गळवणे जाय, वासनेचे बीज गळवणे जाय. संत चरण रजे लागता सज वासनेचे बीज जळवणे जाय, वासनेचे बीज जळवणे जाय.
दंडवताच्या नंतर अशा प्रकारची एक सक्रियता संतांच्या बाबतीमध्ये तुकोबाराय प्रगट करतात. त्यांच्या चरणाची रज मी माझ्या कपाळाला लावीन. कपाळ हे देखील आपल्या अवयवामध्ये एक विशेष आहे. ज्या कपाळामध्ये आज्ञाचक्र आहे आणि त्या आज्ञाचक्राची पूजा आपण आपल्या धर्मामध्ये करतो. आपण गंध कपाळालाच का लावतो? 2 भुवयाच्या मध्ये ते आज्ञाचक्र, सहस्रार चक्र म्हणतात, आणि 3रा डोळा उघडण्याची जागा तीच आहे. त्याच्याकरता त्याला आपण गंध लावतो, पूजन करतो. माता भगिनी कुंकू लावतात आणि त्याची कारण आहेत, वैज्ञानिक कारण आहेत. मला तिकडं वळायचं नाही, पण मी माझ्या कपाळाला त्यांचे चरणरज लावीन. आणि जे भगवान परमात्म्याच्या दर्शनाला मार्गामध्ये आहेत, संत मार्गी चालती त्यांची लागू मज माते, अशा आपल्या भावना तुकोबाराय प्रगट करतात. या संतांच्या बाबतीमध्ये एवढं श्रेष्ठत्व आहे की माझ्या जीवनामध्ये हे प्राप्त होत असताना अनेक प्रकारची भाग्य मी ओळंगून टाकली तरी ती भाग्य मात्र अपुरी पडतील. संतांना दंडवत घालणं, त्यांच्या चरणाचे रज कपाळाला लावणं हे सगळ्यात भाग्यवान आहे. महाराज त्याचा उल्लेख पुढच्या चरणामध्ये. आणि कते भाग्य आणि कते भाग्य करीन कुरवंडी आणि कते भाग्य येथे कोरावाडी आणि कते भाग्य आणि कते भाग्य आणि कते भाग्य येथे कुरवंडी आणि कते भाग्य आणि कते भाग्य आणि कते भाग्य येथे कुरवंडी आणि कते भाग्य करोनिया चांदी इंद्रा ऐसे करोनिया चांदी इंद्रा ऐसे करोनिया चांदी इंद्रा ऐसे करोनिया चांदी इंद्रा ऐसे तेथे माझा मावा तेथे माझा पावला विसावा तेथे माझा आणि कन्यादानी इंद्रा ऐसे करोनिया चांदी इंद्रा ऐसे करोनिया चांदी इंद्रा ऐसे करोनिया चांदी इंद्रा ऐसे तेथे माझा जीवा तेथे माझा जीवा पावला विसावा तेथे माझा जीवा आणि कधी भाग्य ते कुरवंडी करोनिया सांडी इंद्रायसी बाकीच्या इंद्राला भाग्याने प्राप्त होतं पद. पण अशा प्रकारचं ज्या शक्तीनं ते पद प्राप्त होतं ती शक्ती वळून मी यांच्यावरून टाकून देईल इतकं हे मोठं भाग्य आहे. भाग्याच्या बाबतीत बराच विचार आहे. कर्माचं भाग्य आहे, योगाचं भाग्य आहे, ज्ञानाचं भाग्य आहे आणि भक्तीचं भाग्य आहे. सगळा विचार आपल्याला करता येणार नाही. फक्त आपल्याकडे आता 9 मिनटं शिल्लक आहेत. अधिक वेळ घेतला तर आपले मार्क कटतील. त्याकरता वेळेत उरकलेलं बरं आहे. सगळी जगातली भाग्य याच्यावर वळून टाकावी अशा प्रकारचं मोठं भाग्य आहे. आणि त्या भाग्याने मला ही अशी स्थिती प्राप्त झालेली आहे. स्थिती प्राप्त होत असताना याच्यात महान शक्ती ज्यांच्या चरणाला दंडवत घालायचं त्यांचं सर्वस्व परमात्मा आहे. किती सर्वस्व आहे, त्याचं स्वरूप काय आहे महाराज 5व्या शरणामध्ये सांगतात. वैष्णवांचे गारी वैष्णवांचे गारी देवाची वसाती वैष्णवांचे गारी वैष्णवांचे गारी देवाची
वैष्णवांचे घरी देवाची वसती, त्यांच्याकडे परमात्मा तिथे राहतो. सामान्य अशा प्रकारचा विचार आहे. भगवान स्वतः म्हणतात सर्वस्व अहम हृदय सन्निविष्टो, आणि तिथं देवाची वस्ती काय, याचं उत्तर आपण नेहमी ऐकणारी मंडळी आहोत. सर्वांच्या हृदयात परमात्मा आहे, पण तो सामान्य रूपानं आहे, आणि वैष्णवांच्याकडे आहे तो विशेष रूपाने. रमा म्हणे कैसी नवलपरी, देव भुलले वैष्णवा गेले. आपण नेहमी म्हणतो ज्या सुखा कारणे देव वेडावला. भगवान परमात्मा ज्यांच्याकडे मूर्तिमंत अशा प्रकारच्या स्वरूपातून राहतो, हे त्यांचं विशेषत्व आहे. आणि म्हणून माझा जीव त्या ठिकाणी विश्रांतीला प्राप्त झालेला आहे. अर्थात हे सगळं करत असताना ज्यांनी माझ्यावर कृपा केली, त्यांचं माझं नातं शेवटचं नातं आहे. आणि त्याच्या पुढे मला आता कुठल्याही प्रकारची आशा उरलेली नाही. अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणे सखे हरीचे दास, म्हणे सखे हरीचे दास, म्हणे सखे हरीचे दास, तुका म्हणे सखे हरीचे दास, तुका म्हणे सखे हरीचे दास, तुका म्हणे सखे तुका म्हणे सखे हरीचे दास, तुका म्हणे सखे हरीचे दास. पुढे आस तुझी नाही, पुढे आस तुझी नाही, तेथे माझा जीव पावला विसावा, तेथे माझा जीव पावला विसावा. आता पुढे आस तुझी नाही, आता पुढे आस तुझी नाही, तेथे माझा जीव पावला विसावा, तेथे माझा जीव पावला विसावा. तेथे माझा जीव पावला विसावा, तेथे माझा जीव पावला हरीचे जे दास आहेत ते माझे सखे आहेत. विना मोबदला प्रेम करतात, त्याचं नाव आहे सखे. मित्राचं लक्षण वेगळे आणि सख्याचं लक्षण, मित्राचं लक्षण ददाती प्रतिगृह्णाति गुह्यम आख्याति पृच्छति भुंक्ते भोजयते चैव षड्विधम मित्र लक्षणम. पण सख्यत्वाचं जे प्रेम आहे ते कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करताना असतं, त्याचं नाव आहे सखा. तसं अर्जुन आणि भगवान परमात्मा, अर्जुन आपले अंतःकरणातली भावना प्रगट करत असताना भगवंताला म्हणतात, देवा सखे ते मत्वा प्रसवम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव सखेती. माझ्याकडनं अपराध झाले, पण आपण मात्र त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रतिरोध केला नाही. याकरता माझे हरिदास हे माझे सखे आहेत. आता याच्याशिवाय दुसरी माझ्या अंतःकरणामध्ये आशा उरलेली नाही. संत सज्जन हे माझे सर्वस्व आहेत आणि त्यांच्या चरणाला माझं दंडवत आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. टाळ टाळ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली बोला हरी
ज्ञानेश्वर माऊली